अजय शर्मा. संगीतकार रवी, त्यांचं ते एकुलते एक चिरंजीव. आणि 9 मार्च म्हणजे आमचा रौप्य महोत्सव होणार आहे. म्हणजे 25 वर्ष आम्ही एकमेकांच्या सहवासात आहोत, सहजीवनात आहोत. कारण आजकाल लग्न ही संस्था ही चांगलीच आहे, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण बऱ्यापैकी कमकुवत होत चालली आहे. बरेच सिंगल पॅरेंट्स तुम्हाला आज दिसतात, ते बघून मन विषण्ण होतं. बरोबर आहे. कारण शेवटी आयुष्य म्हणजे एक समझौता आहे. कारण सगळेच सुरुवातीला कसं असतं की लग्न झाल्यानंतर आपण एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करतो. तू माझ्यासारखी वाग, किंवा त्यांनी माझ्यासारखं वागलं पाहिजे, माझ्याप्रमाणे वागलं पाहिजे, असा असतोच आग्रह प्रत्येक नवरा बायकोचा. आणि ते नातं असं असतं की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. पण आपल्याला एकमेकांशिवाय करमत नाही. शेवटी ते नातं जे आहे ते प्रेमाचं रूपांतर एक केअरिंगमध्ये येतं, एक स्नेहात बदलतं. आणि असं वाटतं की माझे पती ते जेवले का, त्यांना वेळेवर अमुक अमुक मिळालं का. आधी माझी आई कधी माझ्या वडिलांबरोबर भांडायची तेव्हा मी तिला म्हणायचे, तू का विचारतेस ते जेवले का, ते त्यांचं ते बघून घेतील. तर म्हणे, अगं वर्षा असं नसतं, मला बघायलाच पाहिजे, मला नाही तर चैन कसं पडणार. आणि मला आज त्या भावना समजतात जेव्हा मी या सहजीवनात आहे, मी एका लग्नबंधनात आहे. त्यामुळे अजय आणि आम्ही दोघंही शीघ्रकोपी आहोत खरं म्हणजे. तोही तापट स्वभावाचा आहे, मीही आहे. पण आता थोडासा एकमेकांना आम्ही समजायचा प्रयत्न करतो. भांडणं होतात ना सगळ्यांकडे, आणि ते एक हक्काचं असतं नाही का, एक स्थान आपलं, ते भांडल्याशिवाय होतच नाही. आणि मग एकमेकांची उणीदुणी काढायची, तुझंही असंच असतं, तुझंही असंच असतं वगैरे, ते असतंच. पण शेवटी काय आहे, ते संघर्षापर्यंत येता कामा नये. त्यामुळे हे सहजीवन चांगलं चाललेलं आहे. आणि मुख्य म्हणजे अजयबद्दल मला एक सांगावंसं वाटतं की त्यांनी कधीही माझ्या म्हणजे निर्णयामध्ये ढवळाढवळ केली नाही. माझं जे छान असं एक प्रवास चाललेला आहे सिनेमामध्ये, गाण्यामध्ये, नृत्यामध्ये, कधीही त्यांनी ढवळाढवळ केली नाही आणि करत नाही. त्याबद्दल तो खूप उत्साही असतो, मला प्रोत्साहन देतो. हेही नसे थोडके एकमेकांशी असलेलं रिलेशन चित्रपटसृष्टी थोडीशी आयसोलेटेड झालेली आहे. म्हणजे थोडंसं एकाकीपण आलेलं आहे त्याच्यात सुद्धा. जे पूर्वी कसं असायचं, गाणं सुद्धा मला वाटतं की वाद्यवृंदाबरोबर असायचं. आता कसं आहे, प्रत्येक जण आपापलं डबिंग करून जातो. तसंच सिनेमाचं पण मी असं म्हणेन की आता सिरियलमध्ये आम्ही कामं करतो तेव्हा एक छान असं काय म्हणतो आपण त्याला, एक कुटुंबासारखं होतं ना वातावरण. आता आजही नाती आहेत, नाही असं नाही, पण थोडासा त्याला एक काय म्हणतो आपण त्याला, बेगडीपणा आलेला आहे नात्यांमध्ये, जो यायला नको आहे खरं म्हणजे. पण कधी पण काही जिव्हाळ्याची नाती अजूनही आहेत. तो पूर्णपणे आलाय असं मी म्हणत नाही, पण काही जण, काही ॲक्टर्स, दिग्दर्शक, निर्माते थोडेसे बेगडी झालेले आहेत. त्यामुळे तो बेगडीपणा आपल्याला जाणवतो पार्टीत जेव्हा आपण भेटतो. थोडंसं वरवरचं जे वागणं असतं, सुपरफिशियल, ते त्यावेळापुरतंच. आणि त्यावेळेलापुरतं उगाचच डायलॉग मारायचे की नाही तू मला इतकी आवडतेस आणि खरंच आपण भेटू वगैरे. ऑफकोर्स सगळे माझ्याकडे चांगली स्क्रिप्ट आहे, माझ्याकडे चांगली थीम आहे, पुढे काहीच नाही. हो बरोबर आहे. तर असं ते तर ती फिल्मी भाषा तर असतेच आहे ना. आणि तो मी तुम्हाला समोर ठेवून लिहिलाय वगैरे. पण ठीक आहे, तरी सुद्धा मी असं म्हणेन की नाती आहेत, आजही आहेत आणि आपण ती निभावतो. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.